त्यावेळेस मी फक्त तिसरीला होतो आणि मी हॉस्टेलला गेल्या गेल्या माझं पहिल्याच दिवशी हे बालपण माझं जे परिणाम आहे ना ते सगळे माझ्यावर झाले आणि लहान पोरांचं तळतळा घेतल्यामुळे त्यानंतर चौथीला गेलो मी. जय श्रीराम सगळ्यांना. तर कसे आहात तुम्ही? काका आज ऑफिसला गेले होते त्यामुळे लवकर सकाळीच उठून व्हिडिओ बनवायला घेतली. तुम्ही खूप सगळेजण वाट बघत होते, कॉमेंट वाचले मी. तर व्हिडिओ लेट येते त्याच्यामुळे सॉरी बरं का. पार्ट 2 माझ्या लाईफबद्दल सांगायला सुरुवात करतो मी. तर एवढे तुमच्या सपोर्टमुळे मी व्हिडिओ बनवतोय, नाही तर मला व्हिडिओ जमत नाही. मम्मी पण मदत करते. तर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. मी व्हिडिओ बनवायला प्रयत्न करतोय नाही का, एडिटिंग सगळं करायला. त्याच्यामुळं शिकतोय मी, त्याच्यामुळे टाईम लागतोय मला बनवायला. तुमचा आशीर्वाद असेच राहू द्या माझ्यावर. आणि मी व्हिडिओ टाकत जाईन, फक्त नाही का हळूहळू टाकन नाही का. सगळं करायला टाईम लागत आहे मला, समजून घ्या तुम्हाला पण समजत असं ना. तर पार्ट 2 खरी कहाणी आता मी तुम्हाला सांगत आहे की माझे वडील वारल्यानंतर माझ्यासोबत काय काय घडत गेलं. माझ्या वडिलांचा 10वा होता, त्याच दिवशी घरात मारामारीपर्यंत भांडणं पोचली होती आणि मी माझ्या मम्मीजवळच बसून सगळं बघत होतो. मला तर काही कळत नव्हतं, मी लहान होतो खूप. तर मारामारी यावरून चालू झाली होती की माझे आजी आजोबा गावाकडले व इकडचे आजी आजोबा यांच्यामध्ये भांडणं चालू झाली होती की मम्मीला तुम्ही घेऊन जावं, पोरं बाळ तुम्ही तिकडे घेऊन जा. आणि माझी आजी म्हणायची संगमनेरची की नाही, तुम्ही त्यांना घर द्यायचंच राहू द्या, त्यांना तुम्ही सांभाळा. यावरून खूप मोठे भांडणं पेटलेले होते 10व्याच्या दिवशी. ते पण मला त्या गोष्टी सगळ्या आठवतात. ते मम्मी जवळ बसून मी सगळ्या गोष्टी लहानपणी ऐकत होतो, त्या गोष्टी त्या वयात सुद्धा. आणि ते मला सगळं कळत होतं की काय बोलतात ते काय नाही. त्या टायमिंगला कोणीच विचार नाही केला की मम्मीच्या पोटात विरज आहे, काय होईन कसं होईन. ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे वेगळंच भांडत बसले यांचं यांनी एवढी अक्कल नाही. त्यानंतर मम्मी गावाकडे गेली आणि मी इकडं मावस आजीकडे राहिलो होतो. वर्षभर तिथं राहिलो, माझी शाळा चालू असल्या कारणाने. तर मी मावस आजीकडे राहिलो होतो तेव्हा मम्मीने व्हॅन वगैरे लावलीत मला शाळेत जायला. तेव्हा तर कोणी सोडायला नव्हतं मला शाळेत. आणि मावस आजी मला डबा वगैरे करून द्यायची, जेवण वगैरे. तर मी तिथं वर्षभर राहिलो. त्याच्यानंतर मग मी गावाला निघून आलो. गावाला आल्यानंतर मम्मी पण तिथंच होती आणि मी पण थोडा टाईम तिथंच राहिलो. त्याच्यानंतर मामाचं लग्न होईपर्यंत आम्ही होतो तिथं. त्यानंतर मग मला थोड्या टाईमानंतर हॉस्टेलला टाकण्यात आलं. तर ज्यावेळेस मला मम्मीने हॉस्टेलला टाकलं त्यावेळेस मी फक्त तिसरीला होतो आणि एवढे लहान असतानाचे ते हॉस्टेलचे दिवस मी कधीच विसरू नाही शकत. कारण की त्या टायमिंगला मला काही कळत पण नव्हतं की मी काय करतोय काय नाही, नीट कळत पण नव्हतं कसं करायचं, स्वतःचं कसं आवरायचं हॉस्टेलला. आणि त्याच टायमिंगला मी हॉस्टेलला गेल्या गेल्या माझं पहिल्याच दिवशी माझे सगळे सामान जे मम्मीने घेऊन दिले ते ना, ते सगळे माझ्या पेटीतून चोरीला गेले होते. तर मी खूप रडत होतो त्या टायमिंगला. मला काहीच कळत नव्हतं नाही का. मग मम्मीला फोन लावला होता मी तेव्हा. तर तेव्हा माझे जे वर्ग शिक्षक होते ना, तेच आमच्या हॉस्टेलला होते ते आम्हाला. तर त्यांनी मला सांभाळून घेतलं तेव्हा खूप जास्त. जे हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत जे जे काही झालं ना, ते मी तुम्हाला सगळं सांगणार आहे बरं का. तर त्या टायमिंगला नाही का मम्मीला तशी सिच्युएशनच नव्हती आमच्याकडे नाही का. मी जर मम्मीजवळ राहू शकतो असतो ना, तर 100% राहिलो असतो. मी खूप प्रयत्न केले हॉस्टेलमधून, मी 3दा पळून गेलो मी. तर तशी सिच्युएशनच नव्हती आमच्या घरी नाही का की मी घरी राहू शकेन असं. तर आमच्या स्वतःकडे एखादं जर घर जरी असतं ना, तरी आम्ही राहिलो असतो. मम्मीनी सांभाळून घेतलं असतं कसं तरी, आम्ही काढले असते दिवस. पण जे आमचे आजी बाबा त्यांनी आमचं घर ते जे होतं ना ते वडिलांचं, ते सुद्धा हिसकून घेतलं होतं आमच्याकडून आणि आम्हाला इकडे पाठवून दिलं होतं संगमनेरला. तर त्या टायमिंगला मम्मीला पण सुद्धा काही कळालं नव्हतं. एवढे भांडणं तडणं वडील वारल्यानंतर मग घरासाठी भांडत बसायचं का विराजकडे लक्ष द्यायचं मम्मीचं, असं झालेलं कारणामुळे आम्ही मग संगमनेरला निघून आलो. आणि या सगळ्या कारणांमुळे माझं सगळं हॉस्टेलला काढावं लागलं आणि याचे जे परिणाम आहे ना ते सगळे माझ्यावर झाले. तुम्हाला तर माहितीच असेल कसे झाले. आता मी कशामुळे म्हणतोय, ज्यांनी हे सगळं केलंय ना त्यांना कधी ना कधी हे भोगावत लागणार आहे. किती दिवस असं वाचून राहणार आहे. आणि लहान पोरांचं तळतळा घेतल्यामुळं ना देव त्यांना कधीच माफ नाही करणार. आणि अचानक वडील वारल्यानंतर जे माझं आयुष्य हसतं खेळतं चालू होतं ना, ते अचानक सगळं उलटं झालं आणि मला काहीच कळत नव्हतं. एवढं वेगळं झालं ते आयुष्य. तिसरीला असताना हॉस्टेलला ना, मी मम्मीला खूप वेळा फोन केला होता की मला नाही राहायचं इथं म्हणून. मी खूप रडायचं नाही का. मम्मीला पण मला ठेवता नाही आलं नाही का. मम्मीची पण इच्छा होती की पोरगा जवळ राहावं म्हणून. पण त्या टायमिंगला असं प्रॉब्लेम चालू होते की त्यामुळे मला हॉस्टेललाच राहावं लागलं. तर मम्मी नाही का दर 15 दिवसाला मला नाही का हॉस्टेलला भेटायला यायची. हो, माझे कपडे बिपडे धुवायची, सगळं बेड आवरायची, बेडशीट टाकायची. दर 15 दिवसाला येऊन मम्मीचा रुटीन राहायचा हॉस्टेलला. मला चोळून आंघोळ घालायची. मला लय घाणवायचो मी. सगळं नीट आंघोळ घालायची मम्मी, घासून आंघोळ घालायची तिथंच हॉस्टेलमध्येच. आणि असेच दिवस जाता जाता नाही का मग त्यानंतर चौथीला गेलो मी. आणि मम्मी तेव्हा नाही का विराजला घेऊन यायची भेटायला नाही का. विराज तेव्हा 1 वर्षाचा झाला होता काहीतरी नाही का, मी चौथीला असताना. हॉस्टेलला राहण्याची जी लाईफ राहते ना ती खूप अवघड असते नाही का. नीट राहता येत नाही, स्वतःकडे बघता येत नाही. मग म्हणून मी मम्मीला तर सारखं म्हणत असतो आता सुद्धा नाही का, विराजला घरी घेऊन ये, नको ठेवू हॉस्टेलला, लांब नको ठेवू तुझ्यापासून आता तरी. तर आज काका नाही का घरी.
त्यामुळे तुमच्यासोबत मी निवांत बोलतोय. काका असले ना तर मला घरात निवांत बोलता येत नाही तुमच्यासोबत आणि मी बोलतही नाही त्यांच्यासमोर जास्त काही. तसं तर माझ्या लाईफची कहाणी खूप मोठी आहे बरं का. मी हळूहळू तुमच्यासोबत नाही का निवांत बोलत आहे. मला असं बोलता येऊन नाही राहिलं नाही का नीट क्लिअरली. मला टाईम लागतो त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला आणि मध्ये यार 1-2 दिवसापासून नाही का लाडूचं पण दवाखान्याचं चालू होता. त्याच्यामुळे गडबडमुळे मला अजून व्हिडिओ बनवायला लेट झाला. तसं तर लहानपणापासून लाईफमध्ये नाही का स्ट्रगलच चालू होता आणि त्यातल्या त्यात 6 महिने जेलमध्ये बी वेगळा स्ट्रगल झाला. हॉस्टेलनंतर तर जेलमध्ये गेलो मी. तो एक वेगळा स्ट्रगल झाला आणि ते जेलमध्ये राहणं नाही का एवढं डेंजर होतं की नाही का ते मी तुम्हाला सांगेन बरं का नंतर. चांगली सगळी अकॅडमी चालू होती माझी नाही का. आर्मीचं शिक्षण चालू होतं माझं. मी करत होतो आर्मीमध्ये ट्राय. मम्मी तर नको म्हणायची आर्मीमध्ये ट्राय करायला. मम्मी म्हणायची पोलीस भरती दे. पण मला मम्मीला सांगितलं होतं की मी आर्मीमध्ये ट्राय करणार आहे करायचं असलं तर. आणि मग सगळे केसेस होऊन बसले त्यानंतर. आणि सगळ्या या आर्मीच्या ह्याच्यावर माझं नाही का जे विचार होता ना पुढं आर्मीचं करायचं त्याच्या सगळ्या ह्याच्यावर पाणी फिरलं. मग आता पुढं काय करावं काही नाही हे पण सुचत नाही आहे नाही का. हे व्हिडिओमध्ये आता यूट्यूब पण मला नाही का नीट जमत नाही आहे. पुढं काय करावं काही नाही हे पण विचार चालू राहतो डोक्यात आत्तासुद्धा. तर मला ना भरपूर काही बोलायचं आहे नाही का माझ्या लाईफच्या स्टोरीबद्दल. पण आता मला एकाच दिवशी सगळं काही बोलता नाही येते नाही का. काय बोलावं काही नाही कळतच नाही का नेमकी. तर मला थोडासा नाही का टाईम द्या. मी पूर्ण क्लिअरली कट व्हिडिओ बनवून आणि पूर्ण कॉन्फिडन्ससोबत पुढच्या व्हिडिओमध्ये येईन. एवढं काही मी आत्तापर्यंत बोललो नाही. सगळं तुमच्या सपोर्टमुळे बोललो. कारण की माझे ते एवढं कॉन्फिडन्स झाला नसतं की यूट्यूबवर व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा सगळं काही बोलायचं. फक्त तुमच्यामुळे नाही का मी माझी लाईफ स्टोरी सांगायचं नाही का. पूर्ण प्रयत्न करत आहे तुमच्यासोबत बोलायचा व तुम्हाला सगळी स्टोरी नीट समजून सांगायचं. आत्तापर्यंत ना कोणत्याच नातेवाईकांनी नाही का आम्हाला सपोर्ट नाही केला. तेवढा तुमचा सपोर्ट भेटत आहे आम्हाला सगळा. एवढा सपोर्ट पाहिला नव्हता. त्याच्यामुळे मी प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही सगळे जे कमेंट करत आहे ना ते बघून मला नाही खूप चांगलं वाटतं नाही का. व्हिडिओ बनवायला मला उत्सुकता येते बनवायला नाही का व्हिडिओ. तर तुमचं सगळ्यांचा धन्यवाद परत एकदा. आणि खरंच मी तुमच्यासोबत बोलताना नाही का मन मोकळेपणाने बोलण्याचा खूप प्रयत्न करत आहे बरं का. तर हॉस्टेलमध्ये पुढं काय काय झालं आणि कसं मी मोठा होत गेलो ही गोष्ट नाही का पूर्ण मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगतो आता. तर इथं मी व्हिडिओ स्टॉप करतो आणि आत्तापर्यंत तुम्ही सगळा जेवढा सपोर्ट दिला आहे मला त्यासाठी मी खूप आभारी आहे. त्यासाठी तुमचं खरंच सगळ्यांना धन्यवाद करतो. तर मी नाही का आता पुढचं नेक्स्ट पार्ट टाकायचा लवकरात लवकर प्रयत्न करेन माझा पूर्ण. तर चला सगळ्यांना आता बाय.